आज वांग्याचं भरीत बनवायचं आहे, पण ते भरीत जरा एका वेगळ्या पद्धतीचं बनवायचं आहे। त्याच्यामध्ये कांद्याची पात घालून मी हे वांग्याचं भरीत बनवणार आहे, जे पौष्टिकही होईल आणि खायला चविष्टही होईल। तर काय करायचं, वांग पहिल्यांदा मोठा कट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चेक करायचं की त्याला कीड वगैरे नाही आहे ना, कारण की असं मोठ्या वांग्यामध्ये काही वेळेला कीड असू शकते। हे एकदम छान आणि एकदम ताजं वांग आहे, याला बिलकुलही कीड नाही आहे। तर कट करून झाल्यानंतर गॅस पेटवायचा, गॅसवरती जाळी ठेवून मग हे वांग सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वांग भाजण्याचं काम करायचं आहे, नंतर मग बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत। त्यामुळे आधी आपण वांगे छान असं फिरवून सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर वांग एकदम मऊ होऊन जातं आणि मी इथे एक वांग घेतलेलं आहे, ते साधारण 2 ते 3 जणांची आपली भाजी तयार होऊ शकते। अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी वांग भाजून घ्यायचं। आता लगेचच सालं काढायला जायचं नाही, कारण की गरम असतं आणि सालं पटकन निघत नाहीत। त्यामुळे एक ट्रिक सांगते, याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं, काहीतरी उपडं भांडं ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटासाठी ते तसं ठेवलं ना की नंतर सालं पटकन निघतात। आता तोपर्यंत काय करायचं, एक कांदा घेतलेला आहे मी साधारण मीडियम साईजचा, त्याची सालं करून तो बारीक असा कट करून घ्यायचा। कांद्याच्या बरोबरच आपल्याला आता कांद्याची पातही कट करायची आहे, तर हिरवीगार अशी कांद्याची पात घ्यायची, तेही कट करून घ्यायची। वांग्याच्या भरतामध्ये कांद्याची पात इतकी अप्रतिम लागते ना, खूप चविष्ट अशी भाजी तयार होते आणि पटकन होते। झाकण काढून वांग्याची सालं सगळी काढून घ्यायची, पटापट निघतात। सालं काढून झाल्यानंतर मग काय करायचं, हे वांग चमच्यानेच छान स्मॅश करून घ्यायचं। आता तुम्हाला इथे एक लहानपणची आठवण सांगते, इथे म्हणजे मी लहानपणीही आणि आत्ता देखील हे वांग असं स्मॅश करून झालं ना की देठाच्या बाजूला जरा थोडासा जास्त भाग ठेवायचा आणि मग तो खायचा, अप्रतिम लागतो। याच्यावरती काही जण मीठ टाकूनही खातात, पण जर मीठ टाकू नये, मी तर हा असाच खाते, खूप सुंदर लागतो। लहानपणी आईला मुद्दाम जास्त देठाला ठेवायला सांगायचे आणि असं खाऊन घ्यायचे। बऱ्याच जणांना हे असं आवडतं आणि बऱ्याच जणी अशा खातही असतील। आता काय करायचं, फोडणी देताना तेल घ्यायचं कढईमध्ये। तेल घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी घालून झाली ती तडतडली की मग ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा घालून झाला की तो छान परतून घ्यायचा सगळ्या बाजूनी, बोट चेपा झाला पाहिजे एवढा तरी तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा तेलामध्ये। कांद्याने पण एक छान अशी चव येते आणि भरताला कांदा हा हवाच, त्यामुळे कांदा आवर्जून घालायचा। नंतर आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आपल्याला, आपण मिरची घालणार नाही आहोत, त्यामुळे तिखटपणासाठी कांदा लसूण मसाला मी 1 चमचाभर घातला आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, नंतर इथे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, हिंगाने छान वास येतो। आणि हिंग घालून झाल्यानंतर 1 मोठा चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे। हे सगळं ह्याच्यासाठी, कारण की आपण थोडंसं तिखटपणा यावा, त्यामुळे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आणि कांदा लसूण मसाल्याने यांना भाजीला अप्रतिम अशी चव येते भरताला, त्यामुळे कांदा लसूण मसाला आठवणीने घाला। आता छान असं परतून घ्यायचा कांदा। परतून झाल्यानंतर मग ही जी कांद्याची पात आपण चिरून ठेवलेली आहे ना, ती याच्यामध्ये घालून घ्यायची। आधी कांद्याची पात घालायची, नंतर आपल्याला वांग घालायचं आहे, कारण की वांग आपलं शिजलेलंच आहे, कांद्याची पात शिजलेली नाही आहे, त्यामुळे आधी कांद्याची पात घालून ती शिजवून घ्यायची। तर आता काय करायचं, छान फ्राय करून घ्यायचं। हे आपलं कांदा आणि कांद्याची पात जी आहे ती छान अशी मिक्स झाली पाहिजे। फ्राय करून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडंसं मीठ जास्त घालायचं की कारण की वांगही नंतर आपण घालणार आहोत, त्यामुळे। आणि साधारण 4 ते 5 चमचे पाणी घालून त्याला छान हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं। आणि परतून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, साधारण 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा इथे आपल्याला। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि अगदी 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। वाफ काढून झाली की मग पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं। आता इथे आपली कांद्याची पात पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे। आता कांद्याची पात शिजल्यानंतर मग आपल्याला आपण जे वांग स्मॅश करून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता वांग घालून झालं की मग पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं। तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, खूप चविष्ट लागते। आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं। वांग तर आपलं शिजलेलंच आहे, कांद्याची पातही आपण शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे छान व्यवस्थित असं एकजीव होतं ते। आता हे झाल्यानंतर शेवटी याच्यावरती आपल्याला दाण्यांचं कूट घालून घ्यायचं आहे। दाण्यांचं कूट झालं घालून की मग एकदा हलवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। आता इथे दाण्यांचं कूट साधारण मी 3 ते 4 चमचे दाण्यांचं कूट घालून घेतलेलं आहे। आता एकदा हे हलवून घ्यायचं
हलवून झालं ना, दाण्याचं कूट छान मिक्स झालं की मग गॅस बंद करून टाकायचा. आता इथे तुम्हाला जर का चव अजून छान हवी असेल ना, तर गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावर थोडासा कच्चा कांदा घालायचा आणि कच्चं तेल घालायचं. त्याची चव जी आहे ना, ती इतकी अप्रतिम येते, इतकं छान लागतं कच्चा कांदा घातल्यानंतर, खूप सुंदर लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मात्र गॅस बंद करायचा, आपल्याला हा कांदा शिजू द्यायचा नाही आहे, त्यामुळे इथे गॅस बंद करायचा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान छान रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो आणि खूप छान वाटतं. तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एकदम सिंपल साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे आपलं हे भरीत तयार झालेलं आहे. कांद्याची पात घातलेलं हे भरीत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप अप्रतिम लागतं. भेटू पुढच्या एखाद्या छानशा अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.